मंडळी नमस्कार. काका नमस्कार. साहेब नमस्कार. खिलार शेतकरी परिवारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच आणि आत्ताच करा. ही सांगायची वेळ नव्हती, मात्र या आधुनिक युगात अनेक गोष्टी आल्या त्या, अनेक डोके आले ती आणि अनेक संकल्पना आल्या त्यामुळं नेमकं आपल्याला काय घ्यायचं आणि आपल्याला काय करायचं, नेमकी आपली ओळख कोणाशी करायची आणि का करायचे याचा मुद्दा वेळेत समजावा यासाठी ग्राउंड लेवलला जे चॅनल काम करतायत, मी काम करतोय, अजून कोणी काम करू द्या, जरी माझा ग्राउंड लेवलला वाटत असेल तर सबस्क्राईब करा आणि माझ्यासारखं अजून कोणी ग्राउंड लेवलला काम करत असेल तर त्यांचा पण सबस्क्राईब करा, कारण वास्तवता जाणून घ्यायची. तर खिलार शेतकरी परिवाराकडून वास्तव काम करत असताना असंख्य कोट्यधीश लोकांचं हे नेटवर्क तयार झालेलं आहे आणि जे जातीवंत आहेत ते व्यक्त होत आहेत आणि जे बिगर जातीवंत आहेत ज्यांना आईबाप खरंच माहीत नाही तर त्यांच्या आयुष्यात चालून आलेला गुरु सुद्धा कोणाला माहीत होत नाही आणि गुरु हा आयुष्यात करावा. गुरुचा अर्थ खिलार शेतकरी परिवार हा बारकाईने जर बघितला तर तुम्हाला गुरुचा अर्थ समजणार आहे. आज जवळपास मी 10 दिवसापूर्वी एक संदेश अपलोड केला होता की त्या संदेशामध्ये खिलार शेतकरी परिवारची भेट होणार आहे असे पुणे जिल्ह्यामध्ये आणि भेट झाल्यानंतर मला जे काही व्यक्त व्हायचं आहे किंवा समोरच्या खिलार प्रेमींची जी व्यक्त होण्याची पद्धत आहे किंवा खिलार आहे ते सगळं मला दाखवायचं होतं. तर त्यामधलीच एक गोष्ट आहे आता सध्या की त्यांचा परिचय घेतो थोडासा, कारण खूप धावपळीच्या आयुष्यात आणि या गर्दीच्या आणि कॉन्क्रीटच्या युगात वेळ खूप कमी, त्या वेळेतनं यांनी वेळ दिला खिलार शेतकरी परिवाराला, त्याबद्दल त्यांचं मनापासून खरंच मी आभार मानतो. काका आपला परिचय द्या. मी विनोद वासुदेव कुलकर्णी. माझं मूळ गाव आहे खिरडी, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर. इथे गोशाळा आहे, 160 देशी गोवंश तिथे आहे, पैकी 70 ते 75 खिलार देशी गोवंश आहे. पोटा पाण्यासाठी हडपसरला इथे राहायला आहे, जिथं मेडिसिनचा एक माझा व्यवसाय आहे. बरोबर त्याच्याबरोबर शेतीमध्ये विषमुक्त जे पिकणारं अन्न आहे त्याचं विक्री व्यवस्था इथे बघतो. म्हणजे चवीचं काम करणाऱ्या चवीच्या व्यक्तीची चवीनं ओळख करून द्यायची जबाबदारी पहिल्यापासून माझी. त्यानंतर दुसरी ओळख तुम्हाला व्यक्त होते, कारण का त्यांनी त्यांची ओळख व्यक्त केली, खूप महत्त्वाची ओळख आहे, लक्षात ठेवा. ती होईल न होईल भविष्यात, पण आज झाले की इथून लक्षात ठेवणं गरजेचं आहे. साहेबांची ओळख, साहेब ओळख सांगा तुमची. नमस्कार. पुढे साहेब मोठ्या. नमस्कार, माझं नाव समीर तुपे, राहणार हडपसर याच ठिकाणचं आहे. खिल्लार शेतकरी या परिवाराचं स्वागत करतो हडपसरमध्ये. आज त्यांनी या ठिकाणी आपल्याला भेट दिली आणि खिल्लारमध्ये नवीन आता तयारी करायची चालू आहे. नवीन आता खिल्लार संदर्भ जाणून घेण्याची तयारी चालू आहे. त्या संदर्भात साहेबांची भेट झाली. बरं साहेब, या आजची ओळख आणि आजची भेट ही कशी झाली किंवा ठरली होती का, याबद्दल एक 2 मिनिट चर्चा करा. आजची भेट तर ठरलेली नव्हती, काल आपलं बोलणं झालं आणि आज तुम्ही यांना घेऊन आला. बरोबर. सगळे सेट आणि मी प्रत्यक्ष एकमेकाला भेटलेलो जरी नसलो तरी दोघांविषयी आम्हाला एकमेकांची नावं माहिती होती बाकीच्या माध्यमांमधून. आणि मूळ त्याचं एकच होतं की गाय आणि विषमुक्त शेती. बरोबर. या दोन्ही संकल्पनेतून आमची जुने संबंध आहेत ऍक्च्युली, आणि योगायोगाने दोघांचं नाव माहिती होतं एकमेकाला, पण अशी ओळख झाली साक्षात राजमाळे साहेबांमुळे. म्हणजे वास्तवता जवळीक नव्हती, विचारांची जवळीकता होती. बरोबर, विचारांची जवळीकता होती. मग लक्षात ठेवा, जे सत्य आहे ना ते टिकतं आणि ते जगापुढे एक ना एक दिवशी येतं. खिलार शेतकरी परिवार हा सत्याच्या गोष्टी जगासमोर आणायचा प्रयत्न करतो. एकाच विचाराची माणसं एकत्र येणं, याला प्लॅनिंग काहीच नाही. सत्याला मरण नाही, त्यातले एक उदाहरण आहे. आज पुणे जिल्ह्यात मी एक वेगळ्या कामासाठी आलो होतो आणि त्यानंतर त्या कामाच्या सोबत जे घडवायचं आहे ते मी घडवायचा प्रयत्न करतोय. जे माझ्या हातनं चांगलं होतंय, भलं करतोय मी स्वतः हातानं. तुम्हाला अनेक व्हिडिओ बघून समजते त्या पद्धतीनं. आज एक ओळख म्हणजे खूप मोठी संपत्ती, खूप मोठी संपत्ती. तुमच्याकडे असणाऱ्या निर्जीव संपत्तीपेक्षा ओळख ही लय मोठी संपत्ती. ही खिलार शेतकरी परिवारानं ओरडून ताणून भरपूर वेळा समजून सांगितले, जाणीव करून दिले. आणि विनोद काकांची एक वेगळी ओळख सांगतोय मंडळी. तर आज महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला प्रकाश संतू चव्हाण पळसवडे ज्या व्हिडिओनं ह्या चॅनलची ओळख करून दिली, त्या व्हिडिओमधल्या बैलाचा मुलगा हा विनोद काकांकडे गिरडीला गाई भरण्यासाठी आहे. मनुष्यबळामुळे त्या जाहिरातीला जास्त भर दिलेला नाही. मात्र ज्याला कुणाला गाय भरवायचे आवर्जून सोबत मनुष्यबळ असेल तर बिनधास्त येऊन तुम्ही गाय भरवू शकता. हे माझा तिथला अभ्यास आहे. का चुकीचं आहे का? मनुष्यबळ असेल तर बिनधास्त या, गायला बैल भरवून घ्या. शहरी क्षेत्रासाठी, वळू क्षेत्रासाठी, दुधाच्या वंशावळीसाठी सगळ्या गोष्टींचा बारकाईने त्या बैलाच्या बाबतीत अभ्यास केलेला आहे. मात्र
पळापळ धावपळ वेळ कमी असल्यामुळं मी त्या गोष्टीला जास्त भर दिला नाही. काका तो बैल तुम्हाला कोणत्या माध्यमातून भेटला? आपलं बऱ्याचदा चर्चा झाली बैल नवीन घ्यायचा कारण घरच्या काही बाहेरून भरवताना होणारा ब्रिडिंगसाठीची उपलब्धी चांगल्या बैलांची आणि धावपळ ही सगळी टाळण्यासाठी आपल्याकडे एक बैल असावा. कारण आता संख्या ज्या वेळेला आपण घेतला त्यावेळेला 35 ते 40 जागी होत्या. या सगळ्यांचं गणित मांडून आपल्याकडे बैल असावा म्हणून आपण तो तुमच्या माध्यमातून मला मिळाला आणि पूर्ण 100% समाधानी. त्या बैलाच्या आता माझ्याकडे 4-5 कुंड 2-3 कारवडी आहे. खूप चांगले फायदा असेल 100%. काका ती गोष्ट घडवायची आणि या गोष्टी अशा घडतील असं वाटलं होतं का? बैल आपल्याला चांगला भेटेल आणि पैदास पण चांगले होते? अजिबात नाही. कारण मी ज्या वेळेला बैल आणला त्यावेळेला बऱ्याच जणांची भावना अशी होती की अरे हा यांनी कसं काय आणला, यांनी कुठनं पारखला किंवा याच्याकडे तो मेंटेन होईल का, याच्याकडे तो कंटिन्युअस टिकेल का. पण होऊन गेलं ते तुमच्या सल्ल्याने. तर मंडळी, याला व्यक्ती जातीवंत लागतो व्यक्त व्हायला. का तर मी प्रत्येक वेळेला सांगतो, ज्या संवादात, ज्या मुलाखतीत का, कोणामुळं, कशासाठी, कधी, कसा, ह्या अशा अनेक प्रश्नांचा संचय असेल तर त्या मुलाखतीतून शिकायला मिळतं. नाहीतरी कॉमन गोष्टी मना बोलणारे ढीगभर आहेत. मी पण ढीगभर बोलतो, पण ते खरंच ढीगभर कामाचं आहे का हे सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. कारण आज कोणामुळं काय घडतंय या गोष्टीबद्दल जर व्यक्त झाला तर आपली खिलारगाय कापायला जायची वाचल. कारण कापायला का जाते तर तिच्याबद्दल कोण बडबडत नाही, किंवा ती कोणामुळे मिळली त्याच्याबद्दल कोण बडबडत नाही, किंवा ती कोणाच्या पोटची त्याच्याबद्दल कोण बडबडत नाही, किंवा ती दूध किती देते, ती जातीला कशी ह्याच्याबद्दल कोण बडबडत नाही. म्हणून आज खिलारगाय कापायला जाते, हे एकमेव कारण आहे. आणि या सगळ्या अभावी मार्केट आणि मोल आपल्या खिलारगायचं फुकटमध्ये मोजलं जातं. साहेब, चुकीचं आहे का बरोबर आहे माझा अभ्यास? तर 100% बरोबर आहे. जर आपण खिल्लार गाईमध्ये जर ब्रीडिंगवरती काम केलं तर तिचे पैदास त्याचप्रमाणे होणार आहे. त्याच्यामुळं मग ती गाई शेतकरी सांभाळतोय त्याचं महत्त्व वाढणार जगासमोर. आणि ज्याप्रमाणे त्याचं महत्त्व वाढेल त्याचं घरामध्ये प्रचार आणि प्रसार नक्कीच होईल. काका, आपली ओळख कशी झाली? चॅनलच्या माध्यमातून आपली तुमचे व्हिडिओज बघून तुमच्या नंबरवरती फोन करून घरी म्हणजे आम्ही योग्य माणसं मिळण्यासाठी काम करतोय मग सिद्ध आहे म्हणायचं. 100%. त्याच्याबद्दल आम्हाला योग्य आभार. माणसं मिळाल्याची खात्री नक्की आहे. बरं समीर भाऊ, तुमची ओळख कशी झाली या चॅनलची? या चॅनलच्या माध्यमातून ओळख झाली होती राजसाहेबांची. त्यांच्याशी फोनवर चर्चा झाली. जसा माणूस सडेतोडा व्हिडिओमध्ये बोलतो त्याच पद्धतीने जागेवर जाऊन तितकी त्या सडेतोड माहिती पुरवणं, जगासमोर खिल्लारची माहिती आणणं, त्याच्यामध्ये तीळ मात्र कुठला फरक नाही. म्हणजे फक्त बऱ्याचदा असं होतं की फोनवरती बोलणं वेगळं, व्हिडिओमध्ये बोलणं एकदम वेगळं, आणि जेव्हा साक्षात भेट होते तेव्हाची ओळख वेगळी असते. ज्या पद्धतीने आपण त्यांना पाहिलेले प्रत्येकाने व्हिडिओमध्ये फोनवर चर्चा केली तोच माणूस आज आपल्या साक्षात समोर उभा आहे, तर कुठल्याही प्रकारची मात्र शंका नाही. समीर भाऊ, ओळख झाल्यापासून किंवा खिलारच्या प्लॅटफॉर्मवर असल्यापासून, युट्यूबवर असल्यापासून तुम्हाला कधी तुमच्या स्वप्नात वाटलं होतं की बाबा हडपसरमध्ये किंवा पुणे जिल्ह्यात किंवा आपण हे तिघं एकत्र येऊ आणि चांगलं काम करणारे एका ठिकाणी येऊन आपण व्यक्त होऊ किंवा एखाद्या चॅनलच्या पुढे आपल्याला बोलायला संधी भेटेल, ही कल्पना होती का? हा निव्वळ योग म्हणावं लागेल. ते पुण्यामध्ये आले, त्यांनी सकाळी मला कॉन्टॅक्ट केलं की मी तुमच्या पुण्यामध्ये आहोत. ठीक आहे म्हणलं, साहेब तुम्ही कुठे आहात मला सांगा, मी तुम्हाला भेटायला येतो. आणि त्याच्यातून माझी चर्चा घडली, त्याच्यातून हा सगळा संपर्क आला. कुलकर्णी साहेबांशी माझी ओळख झाली. आम्ही एकाच गावामध्ये राहिलाय, एकमेकाबद्दल ऐकून होतं, पण ते आज साहेबांमुळे घडून आल्या सगळ्या गोष्टी. तर जातीवंतपणे समीर साहेबांसारखे काकामुळं हे काकांसारखे असे जातीवंत दुर्मिळ व्यक्तिमत्व आहे. आणि तुमच्यामुळं, कशामुळं, कुणामुळं, का, ह्या गोष्टीवर जोपर्यंत आपण भर देत नाही ना तोपर्यंत खिलार खरंच वाचणार नाही. कारण आज तुम्हाला जर योग्य वाटलेली गोष्ट जर तुम्ही पुढे शेअर केली तर पुढे ती योग्य समजणार आहे, त्याला सुद्धा योग्य बुद्धी फुटणार. नक्कीच. आणि खिलारचं मार्केट हे तुम्ही आम्हीच वाढवायचं आहे. खिलारचं मार्केट हे जर्शीवाली वाढवू शकत नाहीत, खिलारचं मार्केट हे म्हशीवाली वाढवू शकत नाहीत, खिलारचं मार्केट हे इतर क्षेत्रातले वाढवू शकत नाहीत, खिलारचं मार्केट विरोध करणारे वाढवू शकत नाहीत, खिलारचं मार्केट हे व्ह्यू वाढवणारे वाढवू शकत नाहीत, एडिटिंग करणारे वाढवू शकत नाहीत. खिलारचं मार्केट हा फक्त जातीवंत, स्वतः शेण काढणारा, चारा पिकवणारा आणि सांभाळणारा आणि गुरुचा पक्का असणारा आणि खऱ्या आई बापाच्या पोटाला जलमलेला तोच खिलारचं मार्केट वाढवू शकतो. कटू आहे पण सत्य आहे. साक्षानं यांच्या मी बोलतोय. उद्या माझ्या माघारी काही चर्चा होईल तर त्या चर्चेची शहानिशा तुम्हाला करता यावी, ह्यांना करता यावी, यासाठी मी सडेतोड बोलतो. काका, तुम्ही व्यक्त झालात,
तुम्ही पण व्यक्त झालात. पण धावपळीच्या युगातनं काका आणि साहेब की आज बिझी शेड्यूल असताना सुद्धा बरोबर. आज सकाळची तुमची ड्युटी थांबवून किंवा काका आज तुमची धावपळीची कामं थांबवून तुम्ही वेळ दिला की नाही शेतकरी शान परिवारला, का द्यावासा वाटला किंवा याच्या अगोदर कधी कोणाला दिला होता का? चांगल्या गोष्टीसाठी वेळ हा द्यायला लागणार आहे. जसं तुम्ही म्हणला की सहज गोष्टी होत नाही, त्या करायच्या असतील तर त्यासाठी वेळ द्यायला लागेल आणि चांगल्या लोकांसाठी तो वेळ जर काढला तर तो कारणी लागेल, या भावनेतून तो वेळ तुम्हाला दिला गेला. साहेब तुमचं काय मत आहे की तुम्ही आज माझा फोन आला तुम्हाला कारणं देता आली असती. या पुणे जिल्ह्यातून अनेक म्हणजे हे मीडियावरून अनेक लोक कारणं देत आहेत की नंतर बोलताना तासन तास गप्पा मारणार फोनवर, पण वास्तव खिलार शेतकरी शान परिवार हा समोर आलेला असताना सुद्धा लोकांना काही वेळ देता येत नाही. मी अनुभवतोय म्हणून बोलतोय. मी लय चांगला आहे, मला सगळी लोक वेळ देतात अशातला नाही. जो जातीवंत वागलाय ना त्याला ती व्यक्त करताना मला व्यक्तच व्हावं लागतंय. तर समीर साहेबांनी त्यांच्या नोकरीतला वेळ नोकरीला जात असताना आज त्यांनी थांबलेत, वेळ दिला ह्या चॅनलला, का दिला, यांना काय वाटलं विचार. तर वेळ देणे ही खूप मोठी गोष्ट नाहीये, पण प्रत्येकाने जर त्याची जाणीवपूर्वक जाण ठेवली, आज हे व्यक्तिमत्व आणि जगामध्ये सगळ्यांपर्यंत पोहोचलेले. खिल्लार क्षेत्रामध्ये पण यांचं भरपूर मोठं काम आहे, ते जगासमोर आता आहे आपल्याकडे. पण आज जर तो व्यक्ती आपल्या भागामध्ये आला असेल तर 4-2 गोष्टी आपल्याला शिकायला भेटतील, साक्षात जाणून घेता येतील बऱ्याचशा गोष्टी. शंका निरसन होतं बऱ्याच गोष्टींचं, म्हणून त्यांना उलट त्यांचा आभार मानतो की ते इथं आले आणि त्यांचा आमचा संपर्क झाला. तर सगळ्यात शेवटी सांगतोय, जेवढं बोलत तेवढं कमी. खिलारच्या अंगावर जेवढे केस आहेत तेवढे चर्चे आहेत. चर्चा आहे. खिलारला जेवढे अवयव आहेत तेवढे ढेबर पॉईंट आहेत, तरी तेवढा वेळ कमी आहे. वेळेअभावी मी फास्ट बोलतोय. फास्ट बोलण्याचं कारण सुद्धा सांगतोय. माझ्या आयुष्यात मला स्वतःला वास्तव कष्ट आहे, मला परपंच आहे, मला लेकरं बाळ आहेत आणि ह्यांना सुद्धा परपंच आहे, लेकरं बाळ आहेत, तुम्हाला सुद्धा परपंच आहे, लेकरं बाळ आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी आहेत, पण ही वेळेत कव्हर व्हावं म्हणून माझा वेग असतो बोलण्याचा. ही शंका उत्पन्न करणाऱ्यांना हे माझं उत्तर आहे, सडेत उत्तर आहे. आणि इथून शंका उत्पन्न अशा व्हिडिओमधून भरपूर होणार आहेत. मात्र कळकळीची विनंती आहे, जातीनं ज्याला व्यक्त होता येतंय ना त्याला मीडियानं दरवाजा उघडा ठेवलाय. कमेंट बॉक्सचा प्लॅटफॉर्म उघडा आहे, त्या ठिकाणी व्यक्त व्हा. जसं की उदाहरणार्थ सांगतो, राजबावदाने किंवा ते टेळे आणि समीर साहेब, विनोद काका हे सडेतोड बोलणारे व्यक्ती आहेत की अशा अनेक व्यक्तींनी तो कमेंटचा प्लॅटफॉर्म पूर्ण करावा. जिथं तुम्हाला योग्य वाटतं ना तिथं मांडायचं, जिथं अयोग्य वाटतं ना तिथं मांडायचं आणि सरळ पद्धतीनं. माझं तर एक मत आहे, जास्त बोलत नाही. ज्या गोष्टीबद्दल, ज्या व्यक्तीबद्दल, ज्या घटनेबद्दल तुम्हाला शंका आहे ना ती जातीनं तिथं समोर जाऊन शंका मांडा. एखाद्याचं नाव खराब करायचं ना तुम्हाला मीडियावरून असं घर बसल्या करू नका, समोर जाऊन करा. एखाद्याला मोठं करायचं ना तुम्हाला, एखाद्याचं कौतुक करायचं ना, एखाद्याला उत्साह वाढवायचा ना तर तो जातीनं जागा सोडून समोर जाऊन वाढवा. एवढीच कळकळीच्या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे, कारण व्यक्तिमत्व त्या पद्धतीनं लाभलेले आहेत म्हणून मला त्या प्रत्येक व्हिडिओमध्ये या पद्धतीने बोलायचं नाही. कोणाच्याही व्हिडिओमध्ये माझ्या अंतःकरणातनं काही बोलत नाही. धन्यवाद. आणि काय जर चुकलं असेल, जास्त बोललो असेल तर मी एक लहान भाऊ म्हणून सर्वांची माफी मागतो. धन्यवाद. धन्यवाद.